गुढीपाडवा गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्ष. मराठी नववर्षाच्या निमित्तानं आज राज्यभरात शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलंय. पारंपरिक वेशभूषेत अनेकदी ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा निघाल्यात. मोठ्या संख्येमध्ये ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक आणि त्यासोबत पारंपरिक पेहरावात तरुण वर्ग सहभागी झालेला पाहायला मिळतोय. गिरगावातली सध्याची दृश्य आपण पाहतोय. या ठिकाणी एक थीम साकारण्यात आली आहे. अगदी शोभायात्रेच्या दिवशी मराठी महिला ज्या आहेत, तरुणी जे आहेत ते रस्त्यावरती उतरत असतात. शोभायात्रेत अगदी उत्साहात ते सहभागी होत असतात आणि तिथलीच ही दृश्य आपण पाहतोय. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि इथे आल्यानंतर या गोष्टीची प्रचिती येते की आपली संस्कृती जपण्यात काहीतरी वेगळीच मज्जा आहे. याच्यात ना एक आनंद आहे. हा उत्साह बघून आणखीन मज्जा येते. तर आय गेस सगळ्यांनी हे नित्य नियमाने केलं पाहिजे. प्रत्येक सणात असं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संकल्प काय केला नवीन वर्षाचा? नवीन वर्षाचा संकल्प हा आहे की खूप काम करायचं आहे, खूप जास्त काम करायचं आहे आणि खूप यश मिळेल या दृष्टीने काम करायचं आहे. बस, बाकी काही नाही. आणखी कलाकार आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या त्यांच्या काय प्रतिक्रिया. प्रियदर्शनी, काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करत आहात? फार उत्साह तुम्ही बघू शकता. थँक्यू. तुम्हाला पण शुभेच्छा. डोंबिवलीकर आम्हाला भेटून शुभेच्छा देत आहेत आणि या सगळ्यांच्या शुभेच्छांसोबत आमच्या नवीन वर्षाची सुरुवात होतीये. पहिल्यांदाच मी डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे. सोनी मराठीच्या निमित्ताने हा मान मिळाला. आम्ही पालखीबरोबर चालण्याचा मान आम्हाला मिळतोय, तर फारच प्रिव्हिलेज्ड वाटतंय. आणि या निमित्ताने सगळ्यांना एवढंच सांगेन की चांगले संकल्प करा, इको फ्रेंडली संकल्प करा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तू काय संकल्प केलाय? आता इथे सोनी मराठीच्या वाहिनीवरनं आल्यामुळे मी हा संकल्प सांगेन की वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणे लोकांचं आणि हास्य जत्रेतनं हसवत राहणे लोकांना, हाच आमचा संकल्प आहे. नक्कीच. आणि आपण या कलाकारांसोबत तर संवाद साधत आहोत. दादा, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्षाचं तुम्ही स्वागत करत आहात? लोकांना शुभेच्छा कशा पद्धतीने द्या? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी ठरवले, मी पूर्वी खूप वाचन करायचो, सो ते आता वाचन मी पुन्हा सुरू करणार आहे. या नव्या वर्षानिमित्त अनेक संकल्प केले आहेत आणि मी तुम्हालाही सांगेन की आपण आपली संस्कृती, आपली परंपरा जपली पाहिजे, आपली भाषा आपण जपली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन नक्की प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद. वनिता खरात सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने नवीन वर्ष स्वागत करताय तुम्ही? संकल्प नेमका काय केला नवीन वर्षाचा? संकल्प खूप आहेत. खूप छान उत्साहाने, ह्याच ऊर्जेने काम करायचं आहे आणि छान आनंदी तुम्हाला हसरा ठेवायचं आहे. ते काम आम्ही करतोच आहोत हास्य जत्रेमधून. आणि तुम्ही हास्य जत्रेवर अजून प्रेम करता, ह्या वर्षी अजून प्रेम कराल ही अपेक्षा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही या सगळ्या शोभायात्रेमध्ये सहभागी झाला ऑन स्क्रीन. तर डोंबिवलीच्या शोभायात्रेची दृश्य आपण पाहिली. हास्य जत्रेचे सगळे कलाकार या ठिकाणी सहभागी झाले आहेत. सकाळी उठून शोभायात्रेत येत अगदी पारंपरिक वेशभूषा करत त्यांनी संकल्प सुद्धा केलेला आहे. प्रत्येक जण या दिवशी संकल्प करत असतो की पुढचं एक वर्ष, नववर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे. अगदी नाकात नथ, डोळ्यावरती गॉगल आणि नऊवारी साडीमध्ये महिला बुलेटवरती स्वार आहेत. मुंबईत गुढीपाडव्याची क्रेजच काही न्यारी दिसतीये. डोळ्यावरती किंवा पदरावरती दबंग स्टाईलनं लावलेला तो गॉगल, डझनभर पांगड्या घातलेला हात बुलेटच्या हँडलवरती आणि अशा कडक लुकमध्ये मराठमोळ्या तरुणी शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्या आहेत. गिरगावातूनच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी. पाहूयात की नेमका उत्साह तिथे कसा आहे. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं दरवर्षी गिरगावमध्ये रॅलीज निघतात. तशीच रॅली यंदा देखील जी आहे ती निघणार आहे. आणि आपण बघतोय की इथे अनेक मुली ज्या आहेत त्या अगदी नटून थटून अगदी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या आहेत. प्रत्येकीकडे वेगवेगळा मेसेज देखील आहे. सो बेसिकली यावर्षी 2025ची गिरगावची शोभायात्रेची माय मराठी ही कॉन्सेप्ट आहे, ही थीम आहे. सो ती थीम मी फॉलो केली आहे. त्या थीमसाठी मी थोडंसं बाईकला डेकोरेशन केलं सरस्वती आणि महाराजांचं एक अस्तित्व असावं म्हणून त्यासाठी मी शिवमुद्रा टाकलेली आहे. आणि मी महाराष्ट्र काढलेला आहे, त्याच्यावरती आपले स्वर आणि व्यंजन काढलेले आहे जे आपल्या मराठी बोली
ज्याच्यातून बोलली जाते. सो ते मी म्हणजे बोलतात आपली बेसिकली आपली मराठी भाषा, आपली मराठी जी बोली आहे त्याचा आपण प्रचार करतो किंवा आपण त्याचा जागर करतोय. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने जी थीम रचलेली आहे त्याच्यानुसार मी सरस्वतीचा पेहराव केलेला आहे. 3 ऑक्टोबर 2024ला मराठी भाषा ही एक अभिजात भाषा म्हणून दर्जा दिला तिला. त्याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्र म्हटलं तर जय महाराष्ट्र. मला ॲक्च्युली प्रॉपर डेकोरेट करायचं होतं, पण आजच्या दिवशी गोंड्याचं हे खूप मोठं महत्त्व आहे, म्हणून मग हा एक स्पेशल आहे. थीम जी आहे ती माय मराठी आहे, कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि हाच दर्जा कायम राहावा आणि अगदी अटकेपार झेंडा ज्या पद्धतीनं मराठ्यांनी रोवला त्याच पद्धतीनं मराठी भाषा देखील ही अटकेपार जावी. मराठी भाषेचं तर आपण पाहतोय दुसरीकडे डोंबिवलीतली शोभायात्रा पाहतोय आणि डोंबिवलीमध्ये आपण जर बघितलं अनेक राजकीय नेते सुद्धा दिसत आहेत. श्रीकांत शिंदे देखील या ठिकाणी आलेत. रघु निघताय लगेच. रोहित तर नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. नागपुरात हा छोटा चिमुकला अगदी उत्साहामध्ये ताशा वाजवताना दिसतोय. ढोल ताशांच्या गजरामध्ये नागपूरचे रस्ते सुद्धा दळावून निघालेत आणि निमित्त आहे ते म्हणजेच गुढीपाडव्याचं हिंदू नववर्षाचं स्वागत करताना भगवमय वातावरण नागपुरात झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरुण तरुणी अगदी भगव्या रंगाचा फेटा जॅकेट घालून पारंपरिक वेशभूषा करत रस्त्यावरती उतरलेत आणि शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत या ठिकाणी उत्साह दिसतोय. नागपूर, गिरगाव, डोंबिवली या ठिकाणच्या सगळ्या शोभायात्रेंचा अगदी सविस्तर आढावा आपण घेतलेला आहे. तिथलं वातावरण जाणून घेतलंय. मात्र राज्यभरामध्ये कसा उत्साह आहे, वेगवेगळ्या ठिकाणी गुढीपाडवा सण कसा साजरा केला जातोय त्याचाच आता वेगवान आढावा. आपण पाहतोय की मराठी सण असतील, संस्कृती असेल, ते जपण्यासंदर्भात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या 2-3 काम आहे ते वाढलेलं आहे. आता बघा, या आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे. मराठीला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे आणि वेगवेगळे सण असतील, वेगवेगळे आपले किल्ले असतील, मंदिरं असतील, या सगळ्यांची, त्याचबरोबर डागडुजी असेल, त्याचबरोबर तिकडे पर्यटनाला चालना असेल, म्हणजे आपली संस्कृती कशी पुढे जाईल याच्यावरती भर देण्याचं काम गेल्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये देखील झाले आणि आत्ताही झालेलं आहे. आणि मला वाटतं हे सण जे आहे, जे अगोदर 2.5 वर्षाच्या अगोदर सगळ्या सणांवरती बंदी होती, सगळी बंदी उठून हे सण जे आहे ते मोठ्या थाटामाटात जे आहेत, उत्साहात जे आहे ते साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपल्या मराठी सणांची फक्त ही दखल आहे ती नॅशनल लेवल नाही तर इंटरनॅशनल लेवल अशा प्रकारे आपण नक्की वारसा पुढे वाढवतो. बघा, हे डोंबिवलीचं जी स्वागत यात्रा आहे, जसं आपण म्हणालात की ही डोंबिवलीची स्वागत यात्रा पहिल्यांदा जर स्वागत यात्रेचं परंपरा कुठे सुरू झाली ती डोंबिवलीमध्ये सुरू झाली. तर साहजिकच याची दखल जी आहे, स्वागत यात्रा म्हणालं की सगळ्यात अगोदर डोंबिवली आणि नंतर मग पुणे, ठाणे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पुढे येतात. तर मला वाटतं हे सण जे आहेत, ही स्वागत यात्रेची परंपरा अशीच पुढे जे आहे ते घेऊन जाण्याचं काम तरुणाई करते. अरे विरोधक कशाला पाहिजे आता तुला? आज सण आहे, आज चांगल्या गोष्टी बोलूया आपण. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर सगळेच मराठी सण आपण उत्साहाने साजरा करतो. मात्र तरी देखील मुंबईमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद आपल्याला नेहमीच महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न ठाण्यातली शोभायात्रा सध्या पाहतो. या ठिकाणी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा सण साजरा करण्यात आलाय. देवीची शिवकालीन दागिने घालून अलंकार पूजा करण्यात आली. देवीची पहाटे 4 वाजता आरती करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरती विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली.
आज हिंदू नववर्षानिमित्त तसंच गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यातील कोपिनेश्वर न्यासाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात येते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोपिनेश्वराच्या पालखीचं पूजन केल्यानंतर पालखीला सुरुवात झाली आहे. मुलुंड पश्चिममध्ये जलवाहिनीला गळती लागली आहे. विभागातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत त्यामुळे झालेला आहे, तर पालिकेच्या वतीनं जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे 10 ते 12 तासांचा कालावधी लागणार आहे. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. मुंबईतील विविध मैदानांच्या स्वच्छतेसाठी मुंबई पालिका एक विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे. पालिकेच्या मालकीच्या नसलेल्या मैदानांमध्येही 1 ते 4 एप्रिल दरम्यान स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून शाळांचंही स्वच्छतेचे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. सांगलीत पहिलेच कुत्रा निर्बीजीकरण आणि निवारा केंद्र चालू वर्षात साकारलं जाणार आहे आणि त्यासाठी महिन्यात 1000 कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्यापर्यंत क्षमता वाढवली जाईल. शहराबरोबरच ग्रामीण भागालाही या केंद्राची सुविधा दिली जाणार आहे. पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारताचा आयटी हब असलेल्या बंगळुरू शहरात आता ड्रोनद्वारे डिलिव्हरी सेवा करण्यात येते. स्काय एअर या कंपनीनं केवळ 7 मिनिटांत ड्रोनद्वारे डिलिव्हरी देण्याची ही सेवा बंगळुरूमध्ये सुरू केली आहे आणि या सेवेमुळे गुरुग्राममध्ये भारतातील ड्रोन लॉजिस्टिक्सचा स्वीकार करणारं बंगळुरू हे देशातलं दुसरं शहर ठरलंय. गुरुग्राममध्ये भीषण आग लागली आहे आणि या आगीत 200हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. आगीचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. वाराणसीत सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रॅक्टरनं चिरडलंय आणि या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी आहे. विद्यार्थिनी तिच्या भावासोबत कोचिंगला जात असताना हा अपघात घडलाय. नागरिकांनी ट्रॅक्टर चालकाला पकडलाय. चारधाम यात्रेसाठी नोंदणी केल्यानंतर तीर्थयात्रेकरूंमध्ये उत्साह वाढलाय. 9 लाख लोकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे. तसंच चारधाम यात्रा दरम्यान मंदिरात रील आणि व्हिडिओ बनवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणी आढळलंच असं करताना तर त्याला शिक्षाही केली जाईल. रोल्स रॉयल्स वादावरती आता तुषार कलाटेनं स्पष्टीकरण दिलंय. कोरटकरशी आपला काहीही संबंध नाही. बँकेच्या लिलावात ती गाडी विकत घेतल्याचं सामशी बोलताना त्यानं सांगितलं. शिवाय आमच्या दैवतावरती बोलणं नीच प्रवृत्ती असल्याचंही तो म्हणालाय. प्रशांत कोरटकरची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. कोरटकरनं फरार होण्यासाठी ही कार वापरली होती. त्याच्या आणखी कार जप्त करण्यात आल्या. हल्ल्याचा प्रयत्न झाला. प्रशांत कोरटकरच्या फरार प्रकरणात आपलं नाव गोवलं जात असल्याचा दावा धीरज चौधरींनी केलाय. कोरटकरला ओळखत नाही, मात्र त्याच्यासोबत असलेला प्रशिक पडवेकर त्याचा मित्र आहे आणि प्रशिकनं कार मागितल्यानं मैत्री खात्यात दिल्याचं तो म्हणालाय. आमदार रोहित पवारांनी कोरटकर प्रकरणातील मातेवारची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी ट्विट करत केलेली आहे. चिल्लर असलेला कोरटकर 10 वर्षांत तोडपाणी घडवून आणणारा मोठा दलाल बनलाय आणि या दलालावरती कारवाई झाल्याशिवाय हजारो लोकांचा पैसा परत मिळणार नाही असंही रोहित पवार म्हणाले. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कायदा हवा अशा मागणी करताना उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले. राजेंनी थेट पशा आणि राहुल्या म्हणत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरची लायकी काढली.
म्यानमारच्या भूकंपाचे झटके चीन जपानमध्येही जाणवले आणि यावेळी चीनच्या एका रुग्णालयातील परिचारिकांनी आपल्या जीवाची बाजी लावत नवजात बालकांना वाचवलंय. ज्या परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवून पळण्याचा प्रयत्न केला जातो अगदी त्या परिस्थितीत या परिचारिकांनी त्या नवजात बालकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वसई विरारमधील कवडासमध्ये जलशुद्धीकरण केंद्रातील रोहित्रामध्ये झालेला बिघाड अद्याप दुरुस्त झालेला नाहीये. परिणामी पुढील 2 दिवस MMRDA कडून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि त्यामुळे वसईकरांना गुढीपाडवा देखील पाण्याविना साजरा करावा लागणार आहे. उपाययोजना म्हणून पालिकेनं टँकरने पाणी पुरवठा सुरू केलाय. आणि आता सगळ्यात महत्त्वाची बातमी, आज राज्यात घडणारी सगळ्यात महत्त्वाची घडामोड. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावरती येत आहेत आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोदी सुरुवातीला हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर दीक्षाभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात येणार आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात असणार आहेत आणि जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. नागपुरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे. शिवाय कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दक्षता घेतली जाते. यानंतर बुलेटिनमध्ये राजकीय बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे. पळतोय टॉप 20 कडे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल असा विश्वास धनंजय देशमुखांनी व्यक्त केलाय. खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी एकच आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे सिद्ध झालंय. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट भूमिका मांडल्याचं धनंजय देशमुख म्हणाले. पोलिसांनी हलगर्जीपणा केला नसता तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता अशा चर्चा सुरू झाल्या. त्याचं कारण म्हणजे प्रत्यक्षदर्शींचा जबाब. पोलिसांनी माहिती देण्यास गेल्यावरती 3.5 तास बसवून ठेवलं आणि सरकारी उत्तरही दिलं. मात्र वेळीच कारवाई केली असती तर देशमुखांचा जीव वाचला असता असं या प्रत्यक्षदर्शींनी जबाबात म्हटलंय. कळंबला राहणारी महिला जिचा चुकीचा वापर करून संतोष देशमुख खून प्रकरणाशी लिंक करण्याचा प्लॅन होता, त्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय आणि याची माहिती अंजली दमानिया यांनी बीड पोलीस अधीक्षकांना पाठवली आहे. खरंच या महिलेची हत्या झाली आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. बीड प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी गृहमंत्र्यांवरती टीका केली आहे. बीडच्या पोलीस खात्यावरती एका अज्ञात शक्तीचं नियंत्रण आहे असा गंभीर आरोप राऊतांनी केला. धनंजय मुंडेंना मुलं चालतात मग पत्नी का नको असा सवाल तृप्ती देसाईंनी विचारलाय. स्वतःची आमदारकी जाणार आहे म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो असं सांगू नका. करुणा मुंडे याच पहिल्या पत्नी म्हणून स्वीकार करा असा सल्लाही देसाईंनी दिलाय.